मी शिवानी लकडे, पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत। पुण्यातील हांडेवाडी रोडवरील नवले वस्ती रोड लगत असलेल्या विहिरीमुळे नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे। विहिरीच्या सभोवतालचा काँक्रीटचा रस्ता खराब झाला आहे। मुसळधार पावसानंतर विहिरीतील पाण्याची पातळी रस्त्याच्या समान पातळीपर्यंत वाढते। त्यामुळे लोकांना या दोन्हींमधील फरक ओळखणं कठीण जातं। गाडी चालवणाऱ्यांना जर समजलं नाही तर वाहने थेट विहिरीत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवसेना नेते आणि पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांनी मोठी दुर्घटना घडण्याआधीच महापालिका अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे। तसेच तातडीने दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आलाय। नमस्ते, मी पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, शिवसेना। आज कितीतरी वर्ष झाले नावले वस्ती येते या विहिरीची अवस्था एकदम डेंजर स्थितीमध्ये आहे। तिथं काल एक माणूस तिथं विहिरीत पडला गाडी सकट, तर हे सगळं आमच्या मित्रमंडळींनी त्याला काढला। पण हा रोड आतनं पाण्यामुळे खचला गेलाय आणि तो रोड खचल्यामुळे शाळेच्या मुलांच्या स्कूल बस जास्त प्रमाणात इथनं जात असतात। साधना शाळेत असेल, माळीनबाई शाळा असेल, न्यू इंग्लिश स्कूल असेल, जीएसपीएम असेल, तर शाळेच्या स्कूल बस जात असल्यामुळे हे रोड खचलेला असला। साहेबांना आम्ही सांगितले, ह्याच्यावर महानगरपालिकेने लवकरात लवकर कारवाई करून हे जर ह्याच्यावर पर्याय काढला नाही, हे बुजवलं नाही तर शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र जन आंदोलन करू आणि संबंधित कोण अधिकारी असेल त्यांनी याची दखल घ्यावी। इथं कुणाच्या जीवाला काय झालं आणि इथं 2-3 दिवसात त्यांनी निर्णय नाही घेतला तर महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्तांच्या ऑफिसला टाळं ठोकण्यात येईल। जय जय महाराष्ट्र। पाहत रहा पुणे प्राइम न्यूज। धन्यवाद।